नमस्कार. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की स्किनकेअर म्हणजे फक्त उन्हाळ्यापुरतं. पण खरं सांगायचं झालं तर हिवाळा हा आपल्या त्वचेसाठी सगळ्यात आव्हानात्मक ऋतू असतो. म्हणूनच आज आपण बोलणार आहोत की हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं इतकं महत्त्वाचं का आहे. एक सांगा, हिवाळा सुरू झाला की लगेच त्वचा अशी कोरडी, निस्तेज आणि थोडीशी खडबडीत वाटायला लागते, असं होतं का? जर तुमचं उत्तर हो असेल तर काळजी करू नका, असं अनेकांसोबत होतं. हो ना? या काही अगदी कॉमन समस्या आहेत ज्या हिवाळ्यात जवळजवळ प्रत्येकालाच जाणवतात. त्वचा कोरडी पडते, ओठ फुटतात, हातपाय तर पांढरेच पडतात आणि चेहऱ्यावर एक वेगळाच रफनेस येतो. पण हे सगळं नक्की का होतं? चला, तेच आज समजून घेऊया. चला तर मग, यामागचं थोडं विज्ञान समजून घेऊ. हिवाळ्यात आपल्या त्वचेवर नेमकं असं काय होतं, ज्यामुळे ह्या सगळ्या समस्या डोकंवर काढतात? तर यामागचं मुख्य कारण आहे हवेतली आर्द्रता, म्हणजे मॉइश्चर. हिवाळ्यातली हवा एकदम कोरडी असते, त्यात ओलावा खूप कमी असतो. आणि ही कोरडी हवा, सोबतीला तो थंडगार वारा, हे दोन्ही मिळून आपल्या त्वचेतला नैसर्गिक ओलावा आणि तेल अक्षरशः खेचून घेतात. आणि मग काय, याचा परिणाम आपल्याला लगेच दिसायला लागतो. त्वचा एकदम ड्राय होते, तिला खाज सुटते, काही वेळा तर ती इतकी कोरडी होते की त्वचेला अक्षरशः तडे जातात किंवा रॅशेससुद्धा येऊ शकतात. आता जरा विचार करा की जर आपण ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. कारण त्वचेची काळजी न घेतल्यास फक्त तात्पुरतं नाही तर लांबपर्यंत टिकणारं नुकसान होऊ शकतं. सगळ्यात पहिला आणि सरळ परिणाम म्हणजे त्वचेवरची जी एक नैसर्गिक चमक असते ना, ती नाहीशी होते. त्वचा खूप कोरडी आणि निस्तेज दिसू लागते, जणू काही तिच्यातला जीवच निघून गेलाय. आणि हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्वचेच्या या सततच्या कोरडेपणामुळे काय होतं तर अकाली वृद्धत्वाची चिन्ह म्हणजे फाईन लाईन्स आणि सुरकुत्या या वेळेच्या आधीच दिसायला सुरुवात होते. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे आपल्या त्वचेचं जे एक नैसर्गिक संरक्षक कवच असतं, जे आपल्याला प्रदूषण आणि धुळीपासून वाचवतं, तेच कमकुवत होतं. यामुळे त्वचा बाहेरच्या घटकांना लवकर बळी पडते आणि मग लालसरपणासारख्या समस्या वाढतात. पण घाबरू नका, या सगळ्या समस्यांवर एकच प्रभावी उपाय आहे आणि तो म्हणजे एक योग्य स्किनकेअर रुटीन. चला, आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूया आणि बघूया की हे स्किनकेअर इतकं गरजेचं का आहे. जर आपण योग्य काळजी घेतली ना, तर त्वचेमधला ओलावा टिकून राहतो. थंड हवा आणि प्रदूषणापासून त्वचेला एक प्रकारचं संरक्षण मिळतं. योग्य काळजी घेतली तर हिवाळ्यात सुद्धा त्वचा छान ग्लोईंग राहू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. आणि हे तर अगदी खरं आहे, नाही का? जेव्हा आपली त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो. त्यामुळे स्किनकेअर फक्त वरवरच्या दिसण्यापुरतं नाहीये, तर ते आपल्याला आतून चांगलं फील करण्यासाठीही महत्वाचं आहे. मग आता प्रश्न येतो की ही काळजी नेमकी घ्यायची कशी? चला, आता एक अगदी सोपं आणि बेसिक विंटर स्किनकेअर रुटीन पाहूया, जे कोणीही अगदी सहज फॉलो करू शकतं. तर या आहेत त्या 6 सोप्या पायऱ्या. पहिलं, एक सौम्य फेसवॉश वापरा, जो त्वचेला जास्त कोरडं करणार नाही. दुसरं, टोनर वापरत असाल तर ते अल्कोहोल फ्री असावा. तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मॉइश्चरायझर. चौथं, सनस्क्रीन. पाचवं, लिप बाम. आणि सहावं, हात आणि पायांची विशेष काळजी. या संपूर्ण रुटीनमधला सगळ्यात महत्त्वाचा हिरो कोण असेल तर तो आहे मॉइश्चरायझर. हिवाळ्यात नेहमी थोडा जाडसर आणि क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर निवडा. तो त्वचेतला ओलावा जास्त वेळ टिकवून ठेवतो आणि त्वचेला पोषणही देतो. आता अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्की आला असेल की अरे, हिवाळ्यात कुठे ऊन असतं, सनस्क्रीनची काय गरज? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्याची जी हानिकारक यूव्ही किरणं असतात ना, ती ढगांमधून सुद्धा आरपार येतात आणि त्वचेला नुकसान पोचवू शकतात. त्यामुळे सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. बरं, आता ज्यांना बाजारातली उत्पादनं वापरायची नसतील किंवा ज्यांना नैसर्गिक उपाय करायला आवडतात, त्यांच्यासाठी काही सोपे आणि एकदम प्रभावी घरगुती पर्यायसुद्धा आहेत. चेहऱ्याला छान मुलायमपणा देण्यासाठी मध आणि दुधाचा लेप खूप चांगलं काम करतो. संपूर्ण शरीरासाठी तर नारळाचं तेल एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. आणि जिथे त्वचा जास्तच कोरडी झाली असेल तिथे कोरफड जेल लावल्यास खूप छान आराम मिळतो. पण हो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, कोणतंही नवीन उत्पादन असो किंवा घरगुती उपाय, तो थेट चेहऱ्यावर लावण्याआधी त्वचेच्या एखाद्या लहान भागावर पॅच टेस्ट नक्की करून बघा. याने काय होतं की कोणतीही ॲलर्जी किंवा रिॲक्शन होणार नाही याची खात्री करता येते.
तर आज आपण पाहिलं की हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि ते कसं करायचं. या हिवाळ्यात आपल्या त्वचेकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपल्या त्वचेची काळजी घ्या, कारण आयुष्यभर आपण तिच्यातच तर राहतो.